नमस्कार मित्रांनो, जयश्री किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आम्ही नवीन डिश घेऊन येत आहोत। आज बनवत आहोत आम्ही वरणफळ। यासाठी आम्ही 2 कांदे कापलेले आहेत उभे, शिमला मिरची आहे, त्याच्यानंतर टोमॅटो घेतलेला आहे, त्याच्यानंतर एक थोडंसं गूळ घेतलेला आहे, आलं लसूण पेस्ट पण घेतलेला आहे आणि प्लस इथे चिंच भिजवून त्याचं पाणी केलेलं आहे, प्लस कोथिंबीर आहे आणि बाकीचं आपलं काळा मसाला, मिरची, हळद हे सुद्धा घेतलेलं आहे इथे। यासाठी आम्ही कुकरमध्ये ऑलरेडी वरण शिजवून घेतलेलं आहे, ऑलमोस्ट येलो कलरचं वरण चालेल। आणि प्लस आम्ही इथे आता गाजरही चिरून घेतलेलं आहे। तर लाईक याच्यामध्ये तुरीची डाळ, मीठ, हळद आणि टोमॅटो घालून याला ऑलमोस्ट 3 ते 4 शिट्ट्या करून आम्ही ठेवलेलं आहे याच्यात। आणि आता हे जाणार आहे वरणफळामध्ये। मी ला रेडी करत आहोत, जिरे टाकलेले, जिरे मुरे। आता जिरे मुरे टाकलोय, त्याच्यानंतर आता टाकतोय कांदा, थोडंसं लालसर होईपर्यंत फ्राय करायचं आहे फक्त। थोडंसं लाल झालेलं आहे। आता आम्ही टाकतो याच्यात टोमॅटो आणि शिमला मिरची। तसं बघितलं तर खूप इझी रेसिपी आहे, 15 ते 20 मिनिटात तुमची ही रेसिपी रेडी होऊ शकते। आता आलं लसूण ॲड करतोय आम्ही आणि गूळही ॲड करतोय आता, आणि गाजरही ॲड करतोय आता। गाजर फक्त चवीसाठी आहे, ऑप्शनल आहे, जर तुम्हाला टाकायचं टाकू शकता, अदरवाईज नाही टाकलं तरी चालेल। कोथिंबीर ॲड केली आहे, याला आता हळू फ्राय करायचं आहे। त्याच्या आधी, फ्राय करण्याच्या आधी आम्ही याच्यात ॲड करतोय हळद जे आहे पाव चमचा टाकलेला ॲड करतोय, आणि मिरची ऑलमोस्ट आम्ही ॲड करतोय 1 चम्मच ते 1.5 चम्मच। आम्ही थोडंसं तिखट खातो त्याच्यामुळे आम्ही 1-2 चम्मच टाकतोय, तुम्ही 1 ते 1.5 चम्मच त्याच्यात ॲड करू शकता। आणि प्लस काळा मसाला, हा काळा मसाला पूर्णतः घरी केलेला आहे, 2 चम्मच काळा मसाला टाकलेला आहे, ऑलमोस्ट 1 चम्मच मीठ, आणि आता याला फ्राय करणार आहे। आणि फायनल चवीला मीठ, चवीला गूळ, सॉरी। आणि आता फायनली आम्ही ॲड करतोय चिंचेचं पाणी, आणि याच्यात ॲड करतोय आता तुरीची डाळ, याच्यात ॲड करतोय, सगळं ॲड केलेलं आहे। आणि आता याच्यात थोडंसं आम्ही मॅच करतोय आणि जस्ट व्यवस्थित कोमट पाणी, उकळी यायला 2 ते 3 मिनटं, आणि त्याच्यानंतर आता पोळ्या आम्ही लाटून त्याचे ट्रायंग्युलर शेपमध्ये कट करणार आणि याच्यामध्ये ॲड करणार। आता हे ऑलरेडी आम्ही जे आहे पीठ भिजवून ठेवलेलं आहे। आता याचे आम्ही प्रॉपर गोल पोळ्या करणार आहेत, आणि त्याला प्रॉपरली सुरीने किंवा तुमच्याकडे काही जे काही उपलब्ध असेल त्याच्याने आम्ही ते चाकू वापरतोय, चाकूने आम्ही त्याचे कट करणार पूर्ण असे एकदम, आणि त्याच्यामध्ये नंतर त्या वरणामध्ये आम्ही ॲड करणार। अशा प्रकारे आम्ही कट करून घेतलेले आहेत, आणि प्लस इथं पण ॲड केलेले आहेत आम्ही ऑलरेडी। आणि प्लस आता हे ऑलरेडी आता 3 बाकी आहे, 3 झाल्यानंतर आम्ही ते वरणमध्ये ॲड करणार आहे। तर हे रेडी झालेलं आहे, आणि आम्ही आता ह्याच्यात ॲड करतोय ऑलमोस्ट एक 10 ते 12 मिनटं आम्ही याला उकळी आणून बंद करणार आहे गॅस, आणि आपले वरणफळ रेडी, ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे। आम्ही आता याला सर्व करणार आहे, आणि
टेस्ट करणार आहे आता.